पावलं चढ घेऊन शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता. सोपा झेल थर्ड मॅच क्षेत्ररक्षकाकडून टिपला झेल फलंदाज बाद. आकाश या ठिकाणी पहिल्या चेंडूचा शिकार ठरलाय तर म्हणजेच दीपेश यांच्या गोलंदाजीवरती. थँक्यू. आकाश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोशन आणि रोहन हे दोन्ही सलाम फलंदाजी सलामीपासून करतोय. रोहन आणि वन डाऊन फलंदाज रोशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा आपण दीपेशला पाहतोय. पहिल्या चेंडूच्या ठिकाणी सुंदर गोलंदाजी केली. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला बाउन्स केला त्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये आला नाही. अप्परकट मारण्याचा प्रयत्न होता. थडमेच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल देऊन बाद झालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. आता पुन्हा एकदा खेळून काढले ऑन साईडला. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या आता 1-1 हात खोलले गेले ते म्हणजेच टीम गौरव आरव 11 या संघाचे गौरेश आरव 11 या संघाची धावसंख्या झाली ते म्हणजेच 1. पुन्हा एकदा पुढचा चेंडू दीपेश. आता मात्र तशाच प्रकारचा चेंडू होता. आता मात्र कट केलाय. थर्डमॅन आणि गल्लीच्या मधून निघून चाललाय चेंडू डीपच्या प्रोडक्शन मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड पोझिशन फील्ड चेंडू कलेक्ट करीपर्यंत 1चं रूपांतर 2 मध्ये केले गेले. 2 धाव्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. रोहन पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. पुढचा चेंडू दीपेश यांचा आणि आता मात्र पुन्हा एकदा डीप लॉंग आपला भेदत निघून जातोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार पार येतोय या चौकार. आग सोनो तुझ्यावर पिरीम झाला. आग लपून लपून मला एक भेटा. आग सोनो तुझ्यावर. थँक्यू. दीपक खांडेकर यांचा आवडता सॉग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराने पुन्हा एकदा धावगती या ठिकाणी वाढवली गेली आहे. पुढचा चेंडू आहे. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा यष्टीकडून मिस फिल्डिंग पाहायला मिळते. वाईड अंपायरकडून पुन्हा एकदा देताना आपण पाहतो वाईड +1 अशा 2 टोटलमध्ये धावसंख्या ॲड होते. पहिले षटक मार्गदर्शक दीपेश लोखंडे यांचे पहिले 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर सुंदर प्रकारचे चेंडू त्या ठिकाणी हाताळले होते दीपेशने. त्यानंतर एक चौका आल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं प्रेशर दडपण या ठिकाणी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा आता मात्र फ्रंट फुट येऊन कट करून केलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण केले. एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. पहिली षटक मार्गस्थ आहे. आता मात्र या ठिकाणी नियंत्रणात्मक तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करताना आपण पाहतो दोन्ही फलंदाज कोणत्याही प्रकारचे घाईने. पुन्हा एकदा दीपेश भोगे या ठिकाणी प्रभावी मारा करण्यासाठी पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा स्टेप आडून उंच हवेमध्ये रोहन यांच्या हातामध्ये सोपा झेल विसावतोय आणि 1 मोर विकेट घेऊन फलंदाज बाद. अग बोरीला बोर पिकेलाय सोन तुला पाहून मॅट पेलाय. बोरीला बोर पिकेलाय सोन तुला पाहून मॅट पेलाय. थँक्यू. रोहन गोटल यांचा झेल रोहन शिगवन याने टिपताना आपण पाहायला मिळाला. गुडेघरचा खेळाडू हा नवोदित उभरता खेळाडू आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका मागील हंगामामध्ये याने देखील केलेला आपल्याला काही कित्येक कारनामे आपल्याला पाहायला मिळालेत. असा खेळाडूने सुंदर टिपला झेल आणि रोहन गोठल यांच्या इनिंग्सला ब्रेक लगावताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालाय.
धावसंख्या आपण जर धावसंख्येचा विचार करायला गेलो तर 10 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा गडी बाद होताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यश वैयक्तिक परिषटक संघासाठी दुसरे षटक घेऊन येतोय. यश राईट टाइम राऊंड विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपण पाहतोय. गोलंदाजाला स्ट्राईकवरती रोशन फुल लेंथ एरियावरचा चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेग दिशेने चाललाय चेंडू. फील्ड करेपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. छोटू कोनोली गावचे असे व्यक्तिमत्व ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा खेळाडूला देखील पाहतोय. सकाळपासून सुंदर प्रकारची फलंदाजी केली. पुन्हा एकदा वन मोर त्याच्या दिशेने गेला चेंडू काऊ कॉर्नरच्या बाजून निघून चाललाय. बेदा सीमारेषा पार 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 येतोय षटकार. आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल. आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल. थँक्यू. 6 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 17 धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा उंच हवेमध्ये चढवला फटका आहे. नोमास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव निश्चित पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी रनआउट साठी पुन्हा एकदा अपील केली गेली आहे. जोरदार अपील आणि पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज वन मोर विकेट गॉन. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल. गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल. गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल. थँक्यू थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा फलंदाज धावबाद होताना आपण पाहायला मिळाले. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर आपल्याला पाहायला मिळते. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2025चे आपण सामने या ठिकाणी पाहायला मिळतात. सकाळच्या 17 पासून अनेक अशा संघाने आपल्या या ठिकाणी खेळ करत असताना आपल्या क्रिकेटचं गुण या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाजांना पाहतोय. पुढचा चेंडू आहे. कशा प्रकारची फलंदाजी. पुरले तिरावरचा चेंडू. पुन्हा एकदा लिडिंग एज क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा व्यस्त होताना पाहायला मिळालाय. कौशिक पोस्टुरे यांच्या हातामध्ये वन मोर विकेट गॉन. सोनियाची नादा बाई बाया जाईला गार गो बाया जाईला गार माझा सोनियाचा हार गो. सोनियाची नादा माझा बाया जाईला गार गो बाया जाईला गार माझा सोनियाचा हार गो. सोनियाची नादा बाई बाया जाईला गार गो बाया जाईला गार माझा सोनियाचा हार. थँक्यू डीसी. विकेटची बरसात या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावांची बरसात होणं गरजेचे आहे परंतु तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीत. आतापर्यंत पाहायला गेलो तर 4 ते 5 विकेट या ठिकाणी गमावल्या आहेत. त्यामध्ये टीम गौरीश आरव 11 संघाने आणि न्यू बॅटर ओमकार मराठे फलंदाजीसाठी पुढचा चेंडू आहे. ब्लॉकवरचा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका खेळत असताना एक धाव पूर्ण केल्या आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. दोन्ही फलंदाज धावसंख्या 1 ने वाढली आहे. संत गतीने चाललेला खेळ आपण पाहतो. या पहिल्या इनिंग्समध्ये एक मोठा फटका आल्यानंतर जास्त मोठी फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा रोशन यांच्या बॅटमधून ऑन साइडला सोपा झेल दीपेश लोंगडे यांच्या हातामध्ये वन मोर. रोशन बॅक टू पॅव्हलियन. विकेट्स गॉन. बाया काही काही सांगतात रे. बाया काही काही सांगतात रे.
बाया दूध मागतात रे बाया दूध मागतात रे दूध मागताना रा बाया अंगारी करताना रे दूध मागताना रा बाया माझ्या अंगारी करताना रे. थँक्यू. धावसंख्या झाल्या ती म्हणजेच टीम गवरेश आरोवी 11 संघाची 19. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदेश झाकलेला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनीतला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पंचांच्या एवढ्या बाजूने पुढचा चेंडू आहे विनीत यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारचे विनोद गोलंदाजी करतोय. फलंदाजासाठी पुढचा चेंडू आहे षटपी चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये सोफा झेल देऊन 1 मोर विकेट गॉन. वीरांचा डॉक्टर यो नवाड गोबा पुरी माझी कै खाली नवाड गोबा कापऱ्या कै नसती. थँक्यू. धावसंख्या झाल्या 19 या धावसंख्येत पुन्हा एकदा गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालंय. जवळजवळ 6 फलंदाज डगआउटमध्ये परतलेले पाहायला मिळत आहेत. गती धीमी वाटली म्हणून धीर मात्र सोडू नका. थोडी हिंमत धराल तर यशस्वी व्हाल. कारण जी लोक पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी लोक डोक्याने चालण्याचा प्रयत्न करतात ती यशस्वी ध्येयापर्यंत पोहोचतात. आणि तसाच काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेच्या फलंदाजी करणाऱ्या संघाला गोलंदाजी करणारा संघ आतापर्यंत आपला प्रभुत्व या खेळाच्या माध्यमातून सुंदर प्रकारची देताना आपल्याला पाहायला मिळालंय. बघूया पुन्हा एकदा फलंदाजी करताना फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू आहे षटपी चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. काऊ कोणाच्या दिशेने चाललाय. डीपच्या ठिकाणी प्रोडक्शन आहे तोपर्यंत चेंडू कलेक्ट करेपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे जवळजवळ 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे बटके नक्कीच सामन्याचं आपल्या संघाचं मनोबल त्या ठिकाणी वाढवण्यासाठी महत्त्वाचे असतील तर ती धावगती रोखण्यासाठी गोलंदाजाचा देखील तितकाच मोठा प्रयत्न असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे ऑनसाईडला तशाच प्रकारचा खेळलेला फटका आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर पाहायला मिळते. तोपर्यंत चेंडू कलेक्ट करेपर्यंत 1चं रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केल्या. दोन्ही फलंदाजाने 2 धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये किती धावा जमणार हे देखील शेवटपर्यंत सामना पाहायला मिळेल. 22 धावा आतापर्यंत जमा केल्या 2 चेंडूमध्ये. 6 ते 7 8 धावा या ठिकाणी फायटिंग स्कोर पाहायला मिळेल हे देखील अपेक्षा आहे प्रेक्षकांना. आणि पुन्हा एकदा आता मात्र कटचा फटका घेण्याचा प्रयत्न सोपा झेल देत आहेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू पॅव्हलियन 1 मोर विकेट गॉन. थँक्यू. संदेश बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत अमित मालप. आपण यांना फलंदाजीसाठी जाताना पाहतोय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेणार. 1 2 3 4 या विकेट. आणि या ठिकाणी विकेट पुन्हा एकदा प्राप्त केली आहे. सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला आहे. 1 मोर विकेट गॉन. या ठिकाणी इनिंग्स समाप्त होते 22 या धावसंख्येवरती. 23 धावांचं टार्गेट 3 षटकामध्ये दिलंय ते म्हणजेच ओम्स 11 संघाला गौरेश आरव 11 या संघाने. सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. थँक्यू. याच्यानंतरची
मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच प्रियांश अद्विका 11 वर्सेस माही तनिष्का फायटर्स या दोन्ही संघाच्या करताना विनंती आपण टॉससाठी या माही तनिष्का फायटर्स वर्सेस प्रियांश अद्विका 11 टॉस करून घ्यायचा लगेच दोन्ही संघाचे कर्णधार प्रियांश अद्विका 11 संघाचे कर्णधार माही तनिष्का फायटर्स संघाचे कर्णधार युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे वरिष्ठ सल्लागार भिकमा मालक यांच्या हस्ते टॉस केला जाणार आहे. ताईश शिगवन यांच्याकडून विनीत शिगवन यांनी जी गोलंदाजी केल्या त्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्यामुळे त्यांना ती प्रभाव सोडलाय त्यासाठी त्यांच्यासाठी प्राईज या ठिकाणी आले 500 रुपयाचं प्राईज ते देखील त्याने घेऊन जायचं. टॉस झाला होता टॉस जिंकला तो म्हणजेच माही तनिष्का संघाने. सेकंड इनिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा डीजी यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया लगेच येऊया मैदानाच्या दिशेने. शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा हा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. थँक्यू स्पर्धा ही तालुक्यात थँक्यू डीजे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आज चालू असणारा सामना आपण या ठिकाणी पाहतोय ओमसा 11 वर्सेस गौरव आरव 11 या दोन संघादरम्यान सामना पाहायला मिळते. खास करून पहिल्या इनिंग्सचं जर आपण समीकरण पाहायला गेलं तर गोलंदाजी करताना गोलंदाज दीपेशने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केले होते. त्यानंतर यशने सेकंड गोलंदाजी करताना 9 धावा खर्च करून 3 विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केल्यात. त्यानंतर विनीतने गोलंदाजी करताना 3 धावा देऊन 3 विकेट्स त्या ठिकाणी प्राप्त केल्यात आणि म्हणूनच त्याला या ठिकाणी 500 रुपयाचे कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यानंतर सेकंड इनिंगला काय आपण जातोय गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज पाहतोय रोहनला वैयक्तिक पहिली षटक संघासाठी पहिली षटक घेऊन येताना आपण रोहन गोटलला पाहतोय ते सलामीचे फलंदाज दीपेश लोखंडेने त्यांच्या साथीने तेजस करावडे उर्फ नील छोटू या रूपाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू आपण ते देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू रोहन यांचा पहिला चेंडू स्विच हिटचा फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीपच्या प्रोटेक्शनमध्ये चाललाय चेंडू. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताना सुरक्षित क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज पोहोचताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धाव पूर्ण केले गेल्या. दीपेश हा एक असा खेळाडू शेवटपर्यंत सामना जिंकण्याच्या जिद्दीने शेवटपर्यंत चिकाटीने खेळणारा खेळाडू. तसंच गोलंदाज तितक्याच ताकदीचा आपण रोहनला देखील पाहतोय. सुंदर प्रकारचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा लोकरवन संघाचा खेळाडू रोहनला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. पुढचा चेंडू आहे आता मात्र खाली राहते चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही. दीपेशने नाकारलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन पंचाच्या डाव बाजूने पुढचा चेंडू आहे. 10 ते 12पर्यंतचा रनअप्स आहे दीपेश यांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती रडारमध्ये फलंदाज चेंडू येत नाही. अलाउन द कारफीट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्हिसरमध्ये चेंडू जाईपर्यंत फील्ड करीपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेने 9 संख्या वाढली आहे. ते म्हणजेच टीम
ओम साई 11 संघाची धावसंख्या जाऊन पोचले 3 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 3 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात रोहनने. फील्ड पोझिशनमध्ये परत त्या ठिकाणी चेंजेस होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू आहे ऑफ साईडला पाहिलं तर थर्डमॅन पॉईंट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफ अशा प्रकारचं क्षेत्रवेव रचलंय. छोटू यांच्यासाठी पण आता मात्र झडमध्ये टाकला चेंडू आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कट केला हा फटका आणि त्याच्यावरती 1 धाव पूर्ण केले. एका धाब्याने पुन्हा धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय. 4 या धावसंख्येवरती. बूंद बूंद से समुंदर बनाने का प्रयास इस बार बल्लेबाज का चलता हुआ था बीच मैदान के अंदर. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज रोहन फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करण्याचा सुवर्ण संधी या ठिकाणी दीपेशने ऑफर घेतली आहे आणि त्याचा प्रॉपर टायमिंग करून चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. 6 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू आहे आता मात्र पुन्हा एकदा पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि वंडरफुल. हा पुन्हा एकदा 1 बॉल येतोय. लगातारचा दुसरा षटकार 6 धावा. थँक्यू दिवसे. धावसंख्या झाल्या 1 षटक समाप्तीनंतर 16. पहिल्या 4 चेंडूचा जर आपण समीक्षित या ठिकाणी गोलंदाजी पाहिली तर रोहनने सुंदर प्रकारची गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूवरती 2, दुसरा डॉट, तिसऱ्यावरती सिंगल, चौथ्यावरती सिंगल आणि लगातारचे 2 6 आल्यानंतर ओमसा 11 संघ अशा काही पोझिशनमध्ये जाऊन पोहोचलाय. तर म्हणजे जवळजवळ आपल्या विजेच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर दडपण पुन्हा एकदा त्या पाहायला मिळत आहे. दीपेशच्या त्या 2 षटकारानंतर धावसंख्या पुन्हा 1 वाढली जाऊन पोहोचले 17. जिंकण्यासाठी अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये धावा बनवायच्या 6. बघूया कशा प्रकारची खेळता पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय का क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पुढचा चेंडू आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मिस फिल्डिंग होताना त्या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळणे परंतु चपळे मात्र सुंदर प्रकारचे पाहतोय आपण फलंदाजांच्या मध्ये. सोरट्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण करताना आपण पाहिले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. नो प्लस त्या ठिकाणी धाव घेण्याचा कोणता प्रयत्न केला गेला नाही. 9च्या रूपामध्ये 1 धाव मिळते. थँक्यू. त्यानंतर दीपेशसाठी लगातारच्या 2 षटकारांसाठी नितेश गवाल यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक आहे. 2 षटकार लगातारचे आले तर बघूया पुन्हा एकदा. आधीच्या ज्या गोलंदाजीवरती शेवटच्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 षटकार लगावले दीपेशने त्यासाठी नितेश गवाल यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आलेले आहे. पुन्हा एकदा 1 बॉल चेंडू निघत चाललाय आउट ऑफ द प्लॉट. मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतो हवाई सपार षटकार 6 धावा. थँक्यू. या षटकाराने सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम ओमसा 11 या संघाने विजयी षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय. दीपेश यांच्या बॅटमधून नॉट आउट इनिंग्स या दोन्ही
खेळाडूंकडून पाहायला मिळते टाळ्यांचा वर्षाव देखील त्या डगआउट्स मधून होताना आपण पाहतोय ओम साई 11 या संघाकडून. त्यानंतर याच्यानंतरचा सामना देखील